तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्रीण मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. स्वतःची काळजी घ्यायची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची, त्यांना आनंदात ठेवायचे. तर चला परत एकदा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटलेलो आहोत. तर मला आज नवीन काय विचार मिळाला किंवा कुठं काय ऐकण्यात आलं, कुणाकडनं मला काय शिकायला मिळालं, ते मी तुमच्यासोबत शेअर करते नेहमीप्रमाणेच. तर आज पण मी तुम्हाला एक नवीन विचार सांगणार आहे, जे माझ्या ऐकण्यात आलेलं आहे, जे मैत्रिणीसोबत संवाद करताना मिळालेला आहे. तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण नेहमीसारखा नसून तो थोड्या वेगळ्या पद्धतीने मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर 2 मैत्रिणींमधला संवाद आहे. त्या संवादाद्वारे मी तुम्हाला मला काय सांगायचंय ते तुम्ही ऐका आणि या व्हिडिओबद्दल मला नक्की कमेंट करा. तुम्हाला नवीन प्रकारे सांगितलेला हा व्हिडिओ कसा वाटला. तर चला चालू करूया 2 मैत्रिणींमधला संवाद. "काय गं मीना, तू अपसेट काय आहेस? अशी उदास का बसली तू?" लगेच दुसरी मैत्रीण सांगणार, "उदास नाही तर काय करू? तुझं काय बाई? तू दिवसभर जॉबला जाते, कामाला जाते आणि बिनधास्त राहते. तुला काही टेन्शन नाही अ, किंवा आमच्यासारखं दिवसभर घरातलं सुद्धा काम नाही. त्यातल्या त्यात तुझ्याकडं एक्स्ट्रा टॅलेंट पण आहे. तुला गाडी चालवता येते, तुला गाणी म्हणता येतात. आमचं काय गं? आम्ही काय करतोय?" "का गं? असं का म्हणते तू?" लगेच दुसरी मैत्रीण उद्गारते, "असं का म्हणते तू? तू सुद्धा काम करतेस ना, घरामधलं काम करते, दिवसभर सगळ्यांची काळजी घेते. हे सुद्धा काही कमी नाहीये." "असं तू म्हणते गं, पण दुसऱ्या इतरांना काही आमच्या कामाची किंमतच नाही वाटत." "मग काय? असंच उदास राहावं लागतं आणि त्यातल्या त्यात तुझ्यासारखं आमच्यामध्ये काय आहे? असं नवीन काय आहे किंवा टॅलेंट काय आहे, की जे नवीन काहीतरी आम्हाला करता येईल किंवा छान वाटेल?" लगेच दुसरी बोलणार, "असं का म्हणते तू? अगं प्रत्येकामध्येच काहीतरी टॅलेंट असतो. तो ओळखायचा असतो. आता तुला वाटतं की गृहिणी ज्या असतात त्यांच्यामध्ये काय टॅलेंट असतं, पण नाही प्रत्येकामध्ये काहीतरी असतंच." उदाहरण द्यायचं असेल तर तुला सांगू का? बघ आपल्या त्या शेजारच्या ताई नाहीयेत का? त्या बघ, सकाळी त्या 9 ते 10 पर्यंत एकदम फास्ट काम करून घेतात. म्हणजे पूर्ण त्यांचं घरकाम जे आहे, पूर्ण त्यांचं काम होऊन जातं. म्हणजे त्यांच्याकडे कुठली स्किल आहे सांग बरं मला? त्यांच्याकडे स्किल आहे टाईम मॅनेजमेंटची. म्हणजे ते सकाळच्या 9 ते 10 पर्यंत घरातलं सगळंच आवरतात आणि दिवसभर थोडंसं रिलॅक्स राहतात. पण त्यांच्यामधलं ते टॅलेंट झालं का नाही? आता मी जॉबला जाते, ते ठीक आहे. मला मान्य आहे मी जॉबला जाते. पण त्यांच्या इतकं मला टाईम मॅनेजमेंट होणार नाही किंवा त्यांच्यासारखं मला फास्ट काम करता येत नाही. त्यासाठी तर मी ताईंना बोलवलं ना, म्हणजे भांडी घासायला किंवा कपडे धुवायला वगैरे मी माझ्याकडे मावशी ठेवलेल्या आहेत. मग त्या शेजारच्या ताई आहेत ना, जे मी तुला उदाहरण देते ना, त्या किती फास्ट काम करतात. 9 ते 10 पर्यंत सगळंच काम करतात. म्हणजे त्यांच्यामध्ये टाईम मॅनेजमेंटचा जे टॅलेंट आहे तो त्याच्यामध्ये आहे. किंवा त्या त्यांच्या साइडलाच एक दुसऱ्या ताई राहतात ना, त्या पण ताई बघ, त्यांच्यामध्ये घरामध्ये किती सजावट आहे छान आणि ती सजावट कशाची माहिती आहे? त्यांच्यामध्ये जे जुने सामान उरलेले असतात ना, त्या सामानाद्वारे त्याला परत एकदा नवीन बनवतात. म्हणजे जुन्यातून नवीन उगवतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एक टॅलेंट झालेला, की जे जुनं झालेलं आहे ते टाकून न देता त्याच्यामध्ये त्याला नवीन काहीतरी रूप देतात आणि नवीन वस्तू बनवून त्या घरामध्ये सजवून ठेवतात. झालं का नाही टॅलेंट? लगेच दुसरी मैत्रीण उद्गारणार, "अगं तू म्हणतेस ते बरोबर आहे. पण तरी पण मला असं वाटतं, की माझ्यामध्ये काय टॅलेंट आहे? मी तर काही करतच नाही किंवा माझं दिवसभर घरामध्ये कामामध्ये जातो." म्हणजे टॅलेंट हा काय असतो? म्हणजे आपली खासियत कशी ओळखायची? मला काही कळतच नाही. तू परत एकदा मला जरा उदाहरण देऊन सांग बरं, की टॅलेंट काय असतो किंवा खासियत कशी ओळखायची आपली? बरं, ठीक आहे. मी तुला सांगते. तर बघ, खासियत काय असते किंवा टॅलेंट काय असतो? तर नॅचरली जे काम आपण आपल्या मनाने एकदम आनंदात करतो ना, तेच झालं टॅलेंट आपलं. जसं मी तुला आत्ताच उदाहरण सांगितलं ना, म्हणजे त्या काम करतात, ते नॅचरली करतात. म्हणजे टेन्शन न घेता करतात. फास्टमध्ये करतात. हे त्यांच्यातलं टॅलेंट झालं किंवा त्या जुन्या वस्तूचे नवीन करतात, ते त्यांच्यातलं टॅलेंट झालं. टॅलेंट ओळखायचाच असेल ना, तर काय असतं ना, जे नॅचरल
पण आपण आपल्या एका फ्लोमध्ये जे काम करतो आणि आनंदाने करतो ना, तेच आपलं टॅलेंट झालं गं. ते तसं ओळखायचं असतं. आणि हे टॅलेंट माहिती आहे का, प्रत्येकामध्येच असतं. आपण म्हणतो गृहिणी आहे, त्यांच्यामध्ये काय असतं, पण गृहिणीमध्ये पण खूप सारे टॅलेंट असतात. पण ते आपल्याला ओळखायचे असतात. आणि जे मी पद्धत सांगितली ना, जे उदाहरण सांगितले ना मी तुला, त्याद्वारे तू तुझं टॅलेंट ओळखू शकते ना. हो का नाही गं? लगेच दुसरी मैत्रीण उद्गारणार, "हो गं, मला आता कुठेतरी वाटतंय बरं का, की माझ्यामध्ये पण काहीतरी नक्कीच खासियत आहे." कारण की ज्या पद्धतीने तू सांगितलंस ना उदाहरण देऊन मला, की जे नॅचरली तू एका फ्लोमध्ये आनंदात काम करू शकते ना, तेच तुझ्यामधलं टॅलेंट आहे. जसं की माझ्यामध्ये आहे टॅलेंट. आता तू उदाहरणावरून मला एकदम छान पद्धतीने सांगितलेलं आहे आणि मा माझ्यामधला टॅलेंट मला समजलेला आहे. तर मी सांगू का माझ्यातलं टॅलेंट काय आहे किंवा माझ्यातली खासियत काय आहे? तर लगेच दुसरी मैत्रीण उद्गारणार, "हो, सांग ना, काय टॅलेंट आहे तुझ्यामधलं? सांग आता." आता कशी हसली का नाही? वाटतंय ना तुला माझ्यामध्ये टॅलेंट आहे? हो, नक्कीच आहे गं टॅलेंट. तर मग सांग बरं तुला काय आवडतं किंवा तुला काय करायला आवडतं? हो. चल मी सांगते तुला. तर बघ मी आता तुला नाराज वाटले, पण मला छान वाटतं. कारण की तुझ्याशी बोलले आणि तू मला ज्या पद्धतीने उदाहरण देऊन सांगितलंस ना, की टॅलेंट काय असतं किंवा खासियत काय ओळखायची असते, ते ऐकून मला खरंच खूप छान वाटलं आणि थोडंसं विचार केल्यानंतर मला माझ्यातले टॅलेंट कळालेलं आहे. तुला सांगतेच मी माझं टॅलेंट काय आहे. तर मला जे मी घरचं काम केल्यानंतर जो वेळ मिळतो ना, तो वेळ मी जास्तीत जास्त घालवते आपल्या बगीच्यामध्ये. म्हणजे मला नवीन-नवीन झाडे लावायला आवडतात, त्यांची देखभाल करायला आवडते. ते मला काम नाही वाटत. म्हणजे हसत-खेळत मी ते काम करते आणि तीच माझी खासियत आहे. तर जे टॅलेंट मला नवीन कळालेलं आहे ना, मी त्याला अजून उभारी देईल. म्हणजे नवीन-नवीन झाडे लावेल, मी छान माझा बगीचा सजवणार आणि मी आनंदामध्ये माझे दिवस घालवणार. तर थँक यू गं. मला खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून आणि तुझ्याकडूनच मला कळालेलं आहे, की आपल्यामधली जी खासियत आहे, आपल्यातलं जे टॅलेंट आहे, कसं ओळखायचं आणि नक्कीच माझ्या दुसऱ्या पण मैत्रिणींना मी सांगेल, की हे टॅलेंट जे असतं, हे कसं ओळखायचं किंवा काय असतं आणि हे मात्र तू खरोखर सांगितलं, की प्रत्येकामध्ये खरंच छोटं-मोठं टॅलेंट असते. आता मी माझ्यातलं गार्डनिंगचं टॅलेंट ओळखलेलं आहे आणि मी आता नवनवीन झाडे, रोपटे लावून माझं जे टॅलेंट आहे त्याला मी वाव देणार आहे आणि वेगळ्या काय पद्धतीने मी अजून काय करू शकते मी याच्यावर नक्की विचार करणार आहे. परत एकदा तुझं खूप खूप धन्यवाद ना. तर चला, मग आता हे होतं एका 2 मैत्रिणीमधला संवाद. तर या संवादामुळे तुम्हाला काय शिकायला मिळालं? किंवा मला या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगायचं होतं? ते तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि या छोट्याशा संवादामधून जे 2 मैत्रिणीमध्ये संवाद झालेला आहे, त्याच्यामधनं तुम्हाला काय वाटलं, काय समजलं, हे मला नक्की सांगा. हा माझा नवीन प्रयोग, नवीन तुम्हाला सांगण्याचा जे मी प्रयत्न केलेला आहे, नवीन प्रकारे संवादाद्वारे जे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा संवाद तुम्हाला आवडला का? किंवा या संवादातनं खरंच तुम्हाला काय शिकायला मिळालेलं आहे? हे मला नक्की सांगा आणि या संवादामध्ये किंवा या प्रकारामध्ये तुम्हाला अजून काही व्हिडिओ जर ऐकायचे असतील, तर तेही मला नक्कीच माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय खासियत वाटलेली आहे ते सुद्धा मला नक्की सांगा. माझा प्रयत्न हाच आहे, की तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे, तुम्हाला माझ्या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे मला कळावं म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते, की माझ्या कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. त्यामुळे मी हा नवीन काहीतरी प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून माझ्या मैत्रिणींना हा नवीन प्रयत्न माझा कसा वाटला, काय वाटलं किंवा यातून जे मी संदेश सांगण्याचा प्रयत्न केला आणि काय सांगायचा प्रयत्न केला हे मला नक्की सांगा तुम्ही. त्याचबरोबर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.